आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सांगली जिल्ह्यामधील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं विरोधकांचा धुव्वा उडवलाय आणि नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झाले, तर भाजपचे विश्वनाथ डांगे पराभूत झालेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं तब्बल 23 जागा जिंकल्यात आणि निर्विवाद बहुमत या ठिकाणी मिळवलेलं आहे। दुसरीकडे भाजप महायुतीला या निवडणुकीमध्ये मोठा धक्का इथं बसल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागलंय। यामध्ये भाजपला 3, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 आणि शिवसेनेला 2 जागा मिळालेल्या आहेत। चांगलं काय आणि वाईट काय हे ईश्वरपूर मधील जनता जाणते, त्यामुळे आम्हाला निवडून दिलं अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी व्यक्त केलेली आहे। उरुण ईश्वरपूर जे इस्लामपूर म्हणून आधी ओळखलं जायचं, त्याचं नामकरण काही महिन्यांपूर्वी झालेलं होतं आणि त्या ठिकाणी झालेली नामकरणानंतरची ही पहिली निवडणूक इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपला झेंडा फडकवलाय। उरण ईश्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी। त्यांनी विकासाच्या मुद्द्याला, त्यांनी पुरोगामित्वाला, त्यांनी या उरण ईश्वरपूरच्या जो मागे राहिलेला मागच्या 9 वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे, या सर्वांच्याकडे बघून आनंदराव मलगुंडेंच्या सारखा एक अजात शत्रू, माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे। या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती। संगमनेरमध्ये निवडणुकीमध्ये जनतेनं पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि तांबेंना साथ दिलेली आहे। 30 पैकी 27 जागांसह नगराध्यक्षपद थोरात आणि तांबे गटाला मिळाले। शिवसेनेला अवघी 1 जागा मिळालेली आहे। 2 अपक्ष नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे तब्बल 16,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या, तर संगमनेरच्या जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असं मैथिली तांबे यांनी म्हटलंय। नव्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। गेल्या 30-35 वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे किंवा तांबे परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे। याही वेळी पुन्हा एकदा इथल्या जनतेनं त्यांच्यावरतीच विश्वास दाखवलाय आणि मैथिलीताई तांबे या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। खरं तर 27 नगरसेवकही निवडून आले आणि तुम्ही देखील बहुमताने नगराध्यक्षपदी विराजमान झालाय। काय आनंद आहे? खूप जास्त आनंद आहे। तसं सुरुवात झाली सकाळपासून 9 वाजल्यापासून, तसे कट 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 संगमनेर सेवा समितीचे सगळे उमेदवार निवडत आले, त्याचाच खूप आनंद मला झालेला आहे। आणि ही खरं मेहनत सगळी आमच्या सगळ्या लोकांनी केलेली आहे। संगमनेर सेवा समिती बरोबर जे जोडले गेलेले आहेत सर्व लोकांचं आम्हाला त्याच्यामध्ये मेहनत आहे याच्यामध्ये, आणि सगळ्यांची साथ ही संगमनेरकरांनी कोणाला साथ दिली हे खूप स्पष्ट दिसलेले आज आम्हाला। विरोधकांनी आरोप केला होता की इथला आम्हाला दहशतीचं झाकण उडवायचंय, मात्र लोकांनी त्यांनाच कुठेतरी जुगारलेलं दिसतंय। विरोधकांचं मी काही बोलणार नाही, मला त्यांच्याशी बोलायचं नाही। मी माझा विजय तर साजरा करणार आहे फक्त, बस। आणि आता काय स्वप्न आहे, काय विजन आहे संगमनेरसाठी? संगमनेर 2.0 जो जाहीर केलेला आहे आम्ही, त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार आहोत। आम्ही ऑलरेडी पहिले 100 दिवस काय काम करणार आहोत तेही जाहीर केलेलं आहे। त्या पद्धतीने नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सतीदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप चांगलं काम करणार आहोत। नक्कीच आपण बघितलं तर पुन्हा एकदा संगमनेरच्या जनतेनं त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे किंवा सत्यजित तांबे यांच्यावरती विश्वास दाखवत संगमनेरच्या जनतेनं पुन्हा एकदा संगमनेरच्या पालिकेची सत्ता थोरात आणि तांबेंच्या परिवाराकडे दिली आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर। ज्यावेळेस विधानसभेत आमचा पराभव झाला तो देखील आम्ही अतिशय विनम्रतेने मान्य केला होता, कारण जनता ही शेवटी जनार्दन असते। आजचा जो विजय आहे तो देखील अतिशय विनम्रतेने आम्ही मान्य करतो। लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे। मला असं वाटतं की राजकारणामध्ये बंदोबस्त करणे ही जी भाषा आहे ह्याच्या विरुद्धचा हा निकाल आहे। आपण कोणाचाही बंदोबस्त करू शकत नाही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे।
जनतेने दिलेला कौल मान्य आहे असंही त्या म्हणाल्या. आम्ही पूर्ण प्रयत्न केले असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्याचबरोबर या ठिकाणी गिरीश महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. आणि खडसे नेमका कुणाच्या बाजूने हा सवाल उपस्थित केला जात असतानाच इथं पराभवाचा सामना करावा लागलेला आहे रक्षा खडसे यांच्या गटाला आणि त्याची जबाबदारी रक्षा खडसेंनी स्वीकारली आहे. जो जनतेने जो कॉल दिलेला आहे तो मला मान्य आहे, कारण की मी म्हणजे आम्ही याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो मी याच्यात जाणार नाही, कारण शेवटी ही निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती. आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये, कारण की शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची होती, जे मी आधीपासून मी सांगत आलेली आहे. ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे. जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात इथे सुरू झालेला आहे, म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो, की जे इथे दडपशाही गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं त्या विचारांच्या विरोधात मी ही निवडणूक लढलेली होती. पण जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 7 नगर परिषदांची मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि यामध्ये भाजपनं नगराध्यक्षपदासाठी जिंतूर आणि सेलू या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गंगाखेड आणि मानवत इथं नगराध्यक्षपद पटकावलेलं आहे. दरम्यान महायुतीमधील शिवसेना शिंदे गटानं पाथरी नगरपालिकेवर नगराध्यक्षपदाचा झेंडा रोवलाय. विशेष म्हणजे या निकालात सोनपेठ आणि पूर्णा नगराध्यक्षपदी स्थानिक आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीला एका सुद्धा नगराध्यक्षपदावर विजय मिळवता आलेला नाही. दरम्यान पर्यटकांची पंढरी असलेल्या लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली आहे. नगर परिषदेच्या स्थापनेपासून अद्याप एकही जागा न जिंकणाऱ्या राष्ट्रवादीनं भाजपला धोबीपछाड दिलाय. तब्बल 16 जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे. तर नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे हे विराजमान होणार आहेत. लोणावळा नगर परिषदेमध्ये आज खरं तर सोनियाचा दिवस उगवलेला आहे. जेव्हापासून लोणावळा नगर परिषद स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची एकही जागा या ठिकाणी निवडून आली नव्हती, परंतु आज लोणावळा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला आहे आणि एक हाती सत्ता आज लोणावळा नगर परिषद आलेली आहे. आपल्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे. राजेंद्र सर, काय सांगाल, कशा प्रकारे आनंद व्यक्त करताय? आज आपण दिलेल्या विश्वासामुळे मला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली आहे. याचा विजय मी एकट्याचा नसून तो आपल्या सर्वांचा आहे. निवडणुकीच्या काळात आपण ज्या अपेक्षा, प्रश्न, समस्या समोर मांडल्या त्या सर्वांना न्याय देण्याचे माझं पहिलं कर्तव्य असेल. पाणी प्रश्न असेल, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक प्रशासन या बाबीवर मी विशेष भर देईन. लोणावळा नगरीचा विकास करताना कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा माझा निर्धार आहे. युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी सुरक्षा, स्वयंरोजगार, सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करीन. मला एक गोष्ट सांगा की ही निवडणूक आहे, या निवडणुकीत 10,000पेक्षा तुम्ही अधिकचं लीड घेतलेलं आहे. काय अवघड वाटत होती निवडणूक? नाही, मला पहिल्यापासून अवघड वाटत नव्हती, कारण की माझा लोकांबरोबरचा माझे संबंध आहेत. त्या संबंधावर आणि आमची पुण्याई म्हणा, 100 वर्षाचं माझी जी पुण्य आहे लोणावळ्यातली, ती लोकांनी त्याच्यावर स्टॅम्प मारलाय. खरं तर खूप टीका टिप्पण्या भरपूर झाल्या आणि या सर्व टीका टिप्पण्यांना बाजूला सारत आज तुम्ही लोणावळ्याच्या ज्या प्रमुख नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसताय, किती आनंद होत आहे? ते लोक आहे ना, जनरली खऱ्याच्या मागं असतात. मी 50 वर्ष मी माझ्या फुटवेअरचा व्यवसाय करत आहे. त्या हिशोबाने त्या लोकांचा माझा जो परिचय झाला तिथून झाला चालू, आणि आमची घराची पिढी जात आम्ही बीजेपीचे आहोत आणि पुढं बीजेपीच्या दृष्टीने आम्ही अण्णांचं तिकीट घेऊन, राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन आम्ही उडी मारली आणि हा विजय आम्ही संपादन केला. खरं तर लोणावळा ही पर्यटन नगरी आहे. देश विदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. पर्यटकांसाठी काय विजन असेल? पर्यटनासाठी आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 2 रोपवेचा मोठा जो रोपवे करायचा आहे तो मोठ्या प्रमाणात ते काम चालू करायचं आहे. पण नांगरगाव येथील उड्डाणपुलाचं काम आहे,
हे प्राथमिक दर्जाने पूर्ण करणार आहोत. एकूणच आपण जर पाहिलं तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही असं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, लोणावळा.